नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष त्र्यंबकराव खांडेभराट। आज आपण बघणार आहोत विषय गणित, संख्याज्ञान, प्रतीके पाहून संख्या लिहा। प्रतीके पहा, संख्या लिहा व वाचा। यामध्ये आपण मण्यांच्या साहाय्याने आज संख्या वाचन करणार आहोत। तर बघा, मणी दिलेले आहेत, त्याच्यामध्ये एककामध्ये 2 मणी आहेत, तर आपण 2 लिहू। दशकामध्ये 1, शतकामध्ये 1 आणि हजारामध्ये 2। आता संख्या कशी झाली? एकक, दशक, शतक, हजार, 2112। दुसरं उदाहरण बघा, एककामध्ये 4 मणी, दशकामध्ये 3 मणी, शतकामध्ये 0 मणी, तर हजारामध्ये 2 मणी। एकक, दशक, शतक, हजार, 2034। आता तिसरं उदाहरण बघा, 5300। चौथ्या उदाहरणात बघा, एककामध्ये 0 मणी, दशकामध्ये 0 मणी, शतकात 0 मणी, तर हजारामध्ये 5 मणी, 5000। पाचवं उदाहरण बघूयात, 5320। सहाव्या उदाहरणामध्ये बघूयात 5003। तर बघा, आपण आज मण्यांच्या साहाय्याने संख्या यांचे वाचन केलेत। आता आपण बघूयात प्रतीके, संख्या आणि संख्येचे वाचन। एक पुस्तक म्हणजे 1000, तर 4 पुस्तके म्हणजे 4000, 2 पुस्तके, 1 दशक आणि 2 एकक म्हणजे 2012, 2 पुस्तके म्हणजे 2000, 2 शतक म्हणजे 200 आणि 3 एकक म्हणजे 3, 2203। 1 पुस्तक आणि 1 दशक म्हणजे 1010। तर आता बघा, 1 पुस्तक आणि 1 एकक म्हणजे 1001, 2 पुस्तक, 3 शतक, 1 दशक आणि 4 एकक म्हणजे 2314। तर आज आपण काय बघितलं? प्रतीके, संख्या आणि संख्येचे वाचन। बघा, याचा सराव करा आणि घरी तुमच्या मनाने एकदा हे वाचून बघा। धन्यवाद।